आज प्रजासत्ताक दिन आहे. मी महाराष्ट्राच्या सर्व आणि देशाच्या सर्व लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. पण खास शुभेच्छा या जालन्याची पालकमंत्री म्हणून जालन्याच्या सर्व नागरिकांना देत आहे. प्रजासत्ताक दिन ह्या नावातच खूप मोठी ताकद आहे. आपण लोकशाहीची सुरुवात या दिवसापासून सुरू केलेली आहे आणि लोकशाही म्हणजे सर्वजण समान आहेत आणि हा फार महत्वाचा एक मेसेज महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आहे आणि त्यामुळे आज आपण सर्वजण या स्वतंत्र देशामध्ये जगत आहोत. स्वातंत्र्य सैनिकांनी जे बलिदान केलं, आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैनिकांनी जे बलिदान केलं आणि वेगवेगळ्या चळवळीतल्या लोकांनी जे बलिदान करून आज आपण एका म्हणजे डेमोक्रॅटिकली फ्री संविधानिक दृष्ट्या मुक्त अशा देशामध्ये जगत आहोत. त्यांना सगळ्यांना मी अभिवादन करते. पत्रकार चित्रीकरण करत असताना मी त्याच्याविषयीची माहिती घेते. मला आता एकाने सगळे प्रजासत्ताक दिनाचं आज आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या पालकमंत्र्यांच्या प्रोग्रामचं शूट करत होते. पालकमंत्री ज्या पद्धतीने आता आपल्याकडे परेड निरीक्षण करायला आल्या, परेड निरीक्षण चालू असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथं गेल्यानंतर या जालन्याच्या पोलिसांनी कुठंतरी संयम राखला पाहिजे होता, परंतु संयम न राखता पोलिसांनी त्या आमच्या कर्मचारी आमच्या पूर्ण मीडियातील पत्रकारांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांचं संरक्षण तर व्हायचं दूरच राहिलं, परंतु पत्रकारावर जर पोलीस प्रशासनाचा अशा पद्धतीने अन्याय करू लागलं तर याला कुठेतरी वाचा फोडावी लागेल. म्हणून आमचं पालकमंत्री महोदयांना एक आव्हान आहे की जर जालन्यामध्ये दर दिवसाला दिवसाढवळ्या खून होतात, मग ह्या खुन्यामागचा कोण आका आहे त्याला शोधण्याचं सोडून दिलं जातं आणि पत्रकारांवर अशा पद्धतीने दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी हे जे काय गुंडागर्दी चालू आहे गावामध्ये ती बंद केली पाहिजे. गावामध्ये जे वातावरण खराब केलं जात आहे त्या वातावरणाला कुठेतरी आळा बसवला पाहिजे. हे सोडून देऊन उठसूट पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असाल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. भरत मानकर. वीडियो देखने के लिए धन्यवाद. ऐसे ही जुड़े रहे हमारे साथ. लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें. साथ ही देश और दुनिया की ताज़ा खबरें जानने के लिए हमारी वेबसाइट www.khasdartimes.com पर विजिट करें. इसके साथ ही अगर आप खासदार टाइम्स से जुड़ना चाहते हैं अथवा पत्रकार बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें. धन्यवाद.